काळबेरं केलं, 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले. केंद्र सरकारनं अनुदानित खतांची विक्री करताना ती ई-पॉस यंत्राद्वारेच करावी असं बंधनकारक केलंय. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांकडून या नियमाचं पालन होत नसल्याचं कृषी विभागानं केलेल्या पाहणीमध्ये आढळून आलंय. यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील अशा 12 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलंय. जिल्ह्यामध्ये जे अनुदानित खते आहेत जसे युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, DAP यांची ई-पॉस मशीन म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनेच विक्री करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. तपासणी दरम्यान काही विक्रेत्यांनी ई-पॉस मशीनद्वारे विक्री न करता ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानामधील खतांचा साठा व ई-पॉस मशीनमधील साठा यामध्ये तफावत आढळून आलेली आहे. अशा 12 खत विक्रेते करणाऱ्या दुकानदारावर कृषी विभागामार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने या बातमीच्या अनुषंगाने मी सर्व विक्रेत्यांना आवाहन करतो की आपण सर्व जी खतांची विक्री आहे ती ई-पॉस मशीनद्वारेच करावी. परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांमध्ये लाटवडेतील ओंकार कृषी सेवा केंद्र, दानोळीतील कृषीधन ॲग्रो सर्व्हिस, बसवेश्वर फर्टिलायझर, पद्मावती कृषी सेवा केंद्र, साळवणमधील गुरुकृपा ट्रेडर्स, शाहूपुरीतील जंगम कृषी उद्योग, किने इथलं माऊली कृषी सेवा केंद्र, कूर इथलं मणाले कृषी सेवा केंद्र, जयसिंगपूरमधील राज फर्टिलायझर आणि केमिकल्स, गिरगावमधील शिवतेज कृषी सेवा केंद्र, बाजारभोगामधील शेतकरी शेती विकास केंद्र आणि शाहूपुरीतील रेणुका ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे.